नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरपार मीडियामध्ये। आज आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत, बौद्ध ध्यान आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील नातं। असं म्हणतात की बुद्धांच्या शिकवणी हजारो वर्षे जुनी असली तरी विज्ञान त्यांना आज सिद्ध करतंय। कसं? चला जाणून घेऊया। बुद्धांची शिकवण म्हणजेच मनावर राज्य करा। बुद्धांनी सांगितलेलं मुख्य तत्व काय आहे? मन सर्व काही आहे, तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता। ध्यान म्हणजे मन स्थिर करणे, निरीक्षण करणे आणि त्याला शांत करणे। आधुनिक न्यूरोसायन्स काय सांगते चला पाहूया। आजच्या विज्ञानाने मेंदूचे स्कॅन, शरीरावर होणारे वैज्ञानिक परिणाम, ध्यान केल्यावर हृदय गती कमी होणे, रक्तदाब कमी होणे, स्ट्रेस हार्मोन कमी रिलीज होणे, शरीराची इम्युनिटी वाढणे, या सर्व वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहे। तर बुद्धांनी सांगितले, हार्वर्डच्या अभ्यासानुसार फक्त 8 आठवड्यांच्या ध्यानाने भीती, तणाव निर्माण करणारा भाग कमी सक्रिय होतो आणि निर्णय क्षमता, एकाग्रता अधिक मजबूत होते। ध्यानामुळे ग्रे मॅटर वाढते, हा तोच भाग आहे जो तर मित्रांनो, बुद्धांची ध्यान परंपरा ही फक्त अध्यात्म नाही, तर आधुनिक न्यूरोसायन्सने सिद्ध केलेली मेंदू बदलण्याची शक्ती आहे। जर तुम्हालाही शांत मन, चांगली झोप, जास्त एकाग्रता हवी असेल तर बुद्धांनी दाखवलेला मार्ग आजही तितकाच प्रभावी आहे। धन्यवाद। अशाच विज्ञान मिश्रित व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।